नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका संगीता पाडवी, मानसशास्त्र विभाग KTHM कॉलेज नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, आपण बोधात्मक प्रक्रिया हे प्रकरण अभ्यासत आहोत. यामध्ये आज आपण जो टॉपिक अभ्यासणार आहोत तो म्हणजे बोधात्मक अध्ययन. यामध्ये बोधात्मक अध्ययनाची व्याख्या आणि प्रकार आज सविस्तरपणे आपण पाहणार आहोत. चला तर मग बघूया बोधात्मक अध्ययन म्हणजे नेमके काय. तर बोधात्मक अध्ययनालाच इंग्रजीमध्ये कॉग्निटिव्ह लर्निंग असे म्हटले जाते. यामध्ये आज आपण बोधात्मक अध्ययन म्हणजे नेमके काय त्याची व्याख्या सविस्तरपणे पाहूया. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले की अध्ययन म्हणजे व्यक्तीचा अनुभव व अभ्यास याद्वारे तिच्या वर्तनात घडून आलेला सापेक्षतः कायमस्वरूपी व मापनीय बदल असतो. म्हणजेच व्यक्तीच्या वर्तनामध्ये जो बदल झालेला असतो तो कायमस्वरूपाचा असतो. त्याचबरोबर मनुष्य अध्ययनासाठी नेहमी एखाद्या प्रबलकावर अवलंबून राहत नाही. प्रबलकाच्या अनुपस्थितीतही त्याचे अध्ययन चालूच असते. म्हणजेच मनुष्य सतत दैनंदिन जीवनामध्ये कोणती ना कोणती गोष्ट शिकून घेण्याचा, अध्ययन करण्याचा प्रयत्न करत असते. माणसाच्या आजूबाजूला सतत काही ना काही घटना या घडत असतात. त्या घटनांचे त्याला वेदनेंद्रियांद्वारे ज्ञान होत असते. त्या ज्ञानाचा मनुष्य संचय करून ठेवत असतो किंवा साठा करून ठेवत असतो. घटना व त्यांच्यातील साहचर्यात्मक परस्पर संबंध समजून घेऊन त्याचा संचय केला जात असतो. हे संचयित केलेले ज्ञान किंवा प्राप्त केलेली माहिती याचा त्याला भविष्यात केव्हा तरी उपयोग होत असतो. या अध्ययनालाच बोधात्मक अध्ययन असे म्हणतात. या अध्ययनात दृश्य किंवा अदृश्य स्वरूपात कोणताही प्रबलक कधीच उपस्थित नसतो. हा अभिजात तसेच साधक अभिसंधान अध्ययन आणि बोधात्मक अध्ययन यात महत्त्वाचा फरक आहे. तर मग अभिजात अभिसंधान हे आपण पाहिले की यामध्ये व्यक्ती नवीन गोष्ट शिकण्यासाठी तिला एखाद्या प्रबलकाची गरज असते. त्याचबरोबर साधक अभिसंधानातही प्रबलकाची गरज असते हे आपल्या लक्षात आले. मग आता बोधात्मक अध्ययन नेमके कशा प्रकारे घडून येते त्याची व्याख्या आता आपण सविस्तरपणे पाहूया. तर बोधात्मक अध्ययनाची व्याख्या: कोणत्याही ज्ञात प्रबलीकरणाशिवाय केवळ अनुभवाच्या आधारे मनुष्य किंवा मानवेतर प्राणी आजूबाजूच्या परिस्थितीतील विविध घटना व त्यांच्यातील साहचर्यात्मक संबंधांचे जे अध्ययन करत असतो त्यास बोधात्मक अध्ययन असे म्हणतात. तर हे जे बोधात्मक अध्ययन आहे यालाच संज्ञानात्मक अध्ययन असे सुद्धा म्हटले जाते. हे जे अध्ययन आहे हे जास्त सक्रिय स्वरूपातील असते, रचनात्मक आणि दीर्घकालीनही असते. यात समस्या एखाद्या व्यक्तीला जर आलेली असेल तर समस्या परिहार क्षमता, बुद्धिमत्ता आणि विचार प्रणाली या सर्वांचा विचार करून व्यक्ती अध्ययन करत असते. या अध्ययन प्रक्रियेत विद्यार्थी बौद्धिकरित्या गुंतलेला आपल्याला दिसून येतो आणि अध्ययन त्यामुळे जास्त प्रभावशाली होऊ शकते. या प्रकारच्या अध्ययनामुळे माहितीचे संकलन पटकन होते. त्याचबरोबर व्यक्तीला तिच्या दैनंदिन जीवनामध्ये एखादी समस्या आली असेल तर ती समस्या सोडविण्यासाठी विविध प्रकारची कौशल्ये जी असतात ती व्यक्तीमध्ये आत्मसात होत असतात. त्याचबरोबर विविध प्रकारची कौशल्य वाढीस लागलेली दिसून येतात. अध्ययन दीर्घकालीन परिणाम देणारे होते आणि विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढण्यासाठी त्यामुळे मदत होत असते. बोधात्मक अथवा संज्ञानात्मक अध्ययनाअंतर्गत विद्यार्थ्याला अध्ययन साहित्य हाताळणे, समजून घेणे, आधीच्या ज्ञानावर आधारित पुढचे अध्ययन कशा पद्धतीने जोडले गेले आहे याचा विचार हे अध्ययन आपल्याला करायला लावते.
अशा सर्व बाबी या बोधात्मक अध्ययनामध्ये सविस्तरपणे शिकवल्या जातात. या अध्ययन पद्धतीने केलेले अध्ययन अधिक परिणामकारक होत असते, इफेक्टिव्ह होत असते. कोणत्याही प्रकट, स्पष्ट प्रबलकाशिवाय अवतीभोवती घडणाऱ्या घटना, त्यांचे परिणाम, यातील साहचर्य या सर्वांचा अभ्यास करणे म्हणजे बोधात्मक अध्ययन होय. त्याचबरोबर यानंतर बोधात्मक अध्ययनाचे विविध प्रकार जे आहेत ते आपण बघूया. तर बोधात्मक अध्ययनाचे एकूण 4 प्रकार पडतात. तर ते प्रकार आपण पाहूया. पहिला प्रकार आहे अप्रकट अध्ययन, दुसरा आहे बोधात्मक मानसचित्र, तिसरा आहे मर्मदृष्टी अध्ययन आणि शेवटचा म्हणजेच चौथा प्रकार आहे निरीक्षणात्मक अध्ययन. तर पहिला प्रकार आपण पाहूया अप्रकट अध्ययन. अप्रकट अध्ययनामध्ये टोलमन आणि होन्झिक यांनी उंदरावर प्रयोग करून बोधात्मक प्रक्रिया अध्ययनात कशी कार्यान्वित होत असते यासंबंधीचा ठोस पुरावा मिळवला. उंदरांनी नवीन क्रिया शिकून घेतलेली असते, पण जोपर्यंत त्यांना प्रबलक दिला जात नाही तोपर्यंत ती क्रिया त्यांच्या वर्तनातून व्यक्त होत नाही. असे अध्ययन म्हणजे अप्रकट अध्ययन होय. यामध्ये टोलमन यांनी एक प्रयोग केलेला आहे. तो प्रयोग आपण पाहूया. टोलमन यांनी केलेल्या प्रयोगात काही उंदरांना एक व्यूहचक्रात त्यांनी सोडले व त्यांना मुक्तपणे संचार करू दिला, म्हणजे मुक्तपणे त्या व्यूहामध्ये त्यांना फिरू दिले. पण दिवसातून फक्त एकदाच त्यांना त्या व्यूहामध्ये फिरू दिले जाईल. असे 17 दिवस त्यांनी केले. एकही दिवस अन्न या प्रबलकाचा वापर त्या ठिकाणी केला नाही. त्यामुळे या गटातील उंदरांना व्यूहात सोडल्यावर सुरुवातीपासून शेवटच्या स्थानावर पोहोचण्यासाठी खूप वेळ लागायचा व उंदरांच्या चुकाही खूप व्हायच्या. तर या उंदरांना त्या व्यूहात सोडल्यावर सुरुवातीपासून शेवटच्या स्थानावर पोहोचण्यासाठी बराच वेळ लागायचा व उंदरांच्या चुकाही खूप व्हायच्या. दुसऱ्या एका गटातील उंदरांना शेवटच्या स्थानावर पोहोचल्यावर अन्न दिले जाई. त्यामुळे या गटातील उंदीर तुलनेने कमी वेळात व्यूहातील प्रारंभस्थानापासून म्हणजे सुरुवातीपासून शेवटच्या स्थानी वेळेवर पोहोचत. त्यांच्या चुकाही कमी होत होत्या. तिसराही एक गट होता. या गटातील उंदरांना अन्न न देता व्यूहात मार्गक्रमण करायला लावले. 10 दिवस व्यूहात अन्नाशिवाय मुक्त फिरायला लावले आणि 11व्या दिवशी या उंदरांना शेवटच्या स्थानात पोहोचल्यावर अन्न दिले गेले. तर अशा प्रकारे टोलमन यांनी अप्रकट अध्ययनाच्या संबंधीचा हा उंदरांवर केलेला प्रयोग आहे. मग या प्रयोगानंतर त्यांना काय निरीक्षणात दिसून आले ते आपण पाहूया. तर या 3 गटातील उंदरांच्या अध्ययन प्रक्रियेचे निरीक्षण केल्यावर असे दिसून आले की पहिल्या गटातील उंदरांना व्यूह पार करण्यास वेळ जास्त लागत होता. त्यांच्या चुकाही जास्त होत होत्या. दुसऱ्या गटातील उंदीर कमी वेळात कमी चुका करून व्यूह पार करत होते. तर तिसऱ्या गटातील उंदीर पहिल्या 10 दिवसात पहिल्या गटातल्या उंदरांसारखे वर्तन करत होते. मात्र 11व्या दिवसानंतर त्यांच्या चुका अगदी कमी होऊन व्यूह पार करण्यासाठी लागणारा वेळही कमी होता. अशा प्रकारे त्यांच्या वर्तनात लक्षणीय म्हणजे लक्षात येईल अशा प्रकारच्या सुधारणा दिसून आल्या. तर हे टोलमन यांनी त्यांच्या प्रयोगात केलेले निरीक्षण आपल्याला इथे दिसून येते. मग ह्या प्रयोगानंतर निष्कर्ष काय काढलेला आहे? तर प्रयोगाच्या विश्लेषणातून मानसशास्त्रज्ञांनी असा निष्कर्ष काढला की प्रबलक न मिळणाऱ्या हे खरे असले तरी त्यांनी व्यूहाची रचना नीट अभ्यासली होती. प्रबलक नसल्यामुळे ती प्रकट झाली होती. प्रबलक मिळताच ते अध्ययन लगेच प्रकट झाले. म्हणजे वर्तन बदल अगोदरच आत्मसात केलेले असतात. प्रबलक हे वर्तन प्रकट होण्यासाठी कारणीभूत ठरत असतात आणि म्हणून आत्मसात केलेले वर्तन बदल सुप्त अवस्थेत हे संचयित होत असतात. तर अशा प्रकारे इथे आपल्याला हा बोधात्मक अध्ययनातील पहिला प्रकार अप्रकट अध्ययन इथे सांगता येईल. यानंतर दुसरा प्रकार बघूया, बोधात्मक मानसचित्र. आता बोधात्मक मानसचित्र हा आपल्या अध्ययन प्रक्रियेचा महत्त्वपूर्ण असा गाभा आहे.
असे मानसशास्त्रज्ञांचे मत आहे. टोलमन यांनी बोधात्मक मानसचित्राची व्याख्या केलेली आहे. ती अशा प्रकारे की अध्ययनाविषयी रेखाटलेली मानसिक प्रतिमा म्हणजे बोधात्मक मानसचित्र होय. टोलमन यांनी उंदरावर अनेक प्रयोग केले व त्या आधारे बोधात्मक मानसचित्राची संकल्पना त्यांनी प्रथम मांडली. त्यांनी असे मत मांडले की अध्ययन करताना एखादी समस्या सोडविताना प्रयुक्त त्या समस्येची मानसिक प्रतिमा तयार करतो व त्या आधारे समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत असतो. बोधात्मक मानसचित्र यामध्ये ऑल्टन यांनी एक प्रयोग केलेला आहे. ऑल्टन यांनी अष्टभुज व्यूहाचा वापर आपल्या प्रयोगात केला. प्रत्येक प्रयत्नाच्या वेळी उंदराने ती विशिष्ट भुजा शोधून काढून अन्न मिळवावे असे अपेक्षित होते. मात्र असे करत असताना पूर्वी न अनुसरलेली किंवा न अनुकरलेली भुजा अनुकरायची होती असे अपेक्षित होते. त्याने पुनरावृत्ती न करण्याची अपेक्षा होती, म्हणजे पुन्हा पुन्हा तीच क्रिया किंवा तेच वर्तन त्याने करू नये ही अपेक्षा होती. तर सुमारे 20 वेळा प्रयत्न करून झाल्यानंतर एकही भुजा पुनरावर्तित न करता वेगवेगळ्या भुजेच्या टोकाजवळ ठेवलेले अन्न शोधून काढण्यात उंदरांना यश आले. या प्रयोगाचे स्पष्टीकरण देताना ऑल्टन यांनी असे सांगितलेले आहे की पहिल्या 20 प्रयत्नात उंदरांची अन्न शोधण्याची क्रिया सुरू होती. त्याने या अवधीत व्यूहाच्या रचनेविषयी एक मानसचित्र तयार केले होते. उंदराने भेट दिलेल्या भुजेची प्रत्येक प्रयत्नानंतरची मानसिक नोंद केलेली होती. त्यामुळे ती भुजा परावर्तित न करण्यात तो यशस्वी झाला. तर अशा प्रकारे हे प्रयोगाचे इथे स्पष्टीकरण आहे. मग या प्रयोगाचा आपल्या दैनंदिन किंवा व्यावहारिक जीवनामध्ये उपयोग काय होतो? तर दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या परिसरांची बोधात्मक मानसचित्रे आपण तयार करत असतो. उदाहरणच द्यायचे झाले तर रस्ते, उपरस्ते, महत्त्वाची ठिकाणे, विशिष्ट वळणे, थांबे म्हणजेच स्टॉप अशा विशेष बाबींचे सरळ किंवा ढोबळ असे चित्र आपण आपल्या मनामध्ये तयार करत असतो किंवा रेखाटत असतो. अशी चित्रे रेखाटताना अनेक बोधात्मक प्रक्रिया कार्यरत असतात. संवेदन, स्मृती, विचार अशा बोधांमुळे हे मानसचित्र आकार घेत असते. म्हणून त्याला बोधात्मक मानसचित्र असे नाव देण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे हा दुसरा प्रकार आपल्याला इथे सांगता येईल, बोधात्मक मानसचित्र. यानंतर तिसरा प्रकार आहे मर्मदृष्टी अध्ययन. तर मर्मदृष्टी अध्ययनाचा जनक म्हणून समष्टीवादी मानसशास्त्रज्ञ कोहलर यांचे नाव घेतले जाते. कोहलर यांच्या मते मानवाच्या अनुभवांमध्ये समष्टीला, समग्रतेला खूप महत्त्वाचे स्थान आहे. व्यक्तीला समग्र परिस्थितीचे म्हणजेच संपूर्ण परिस्थितीचे, समष्टीचे ज्ञान झाले की एखादी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नप्रमाद न अवलंबता व्यक्ती कमी वेळात समस्या सोडवू शकते. समस्येचे स्वरूप जर गुंतागुंतीचे असेल तरच प्रयत्नप्रमाद पद्धतीचा अवलंब करावा लागतो. एखादी समस्या सोडवण्यासाठी आकस्मिकपणे किंवा अचानकपणे एखादी उकल जाणवणे म्हणजे मर्मदृष्टी अध्ययन होय. अचानकपणे एखाद्या प्रश्नाचे उत्तर व्यक्तीला सापडणे याला सुद्धा मर्मदृष्टी अध्ययन असे म्हणतात. मर्मदृष्टी अध्ययनावरती एक प्रयोग आहे, तो प्रयोग आपण पाहूया. तर कोहलर यांचा सुलतान नावाचा एक चिंपांझी होता. या चिंपांझीवर केलेला प्रयोग खूप प्रसिद्ध आहे. त्या प्रयोगात उपाशी सुलतानला एका पिंजऱ्यात ठेवले गेले. पिंजऱ्याबाहेर सुलतानच्या हाताला लागू शकणार नाही अशा अंतरावर काही केळी ठेवली गेली. पिंजऱ्यात बांबूच्या काही काठ्या ठेवलेल्या होत्या. सुलतानने समोर दिसत असलेली केळी मिळविण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्याच्या प्रयत्नाला यश आले नाही. म्हणून तो निराश झाला व थकून एका कोपऱ्यात बसला. बांबूच्या काठ्यांशी तो खेळत राहिला. खेळता खेळता अचानक 2 काठ्या एकमेकींमध्ये घट्ट बसल्या, अडकून गेल्या व त्यांची एक लांब काठी तयार झाली. त्याने ती लांब काठी पिंजऱ्याबाहेर काढली आणि मग केळी हस्तगत केली. या प्रयोगात सुलतानने प्रयत्नप्रमाद पद्धतीचा एकदाही अवलंब केला नाही, तर त्याला समस्येची उकल अचानक सापडली. म्हणून याला मर्मदृष्टी अध्ययन असे आपल्याला म्हणता येते.
दुसऱ्या प्रयोगात कोहलरने सुलतानला मोठ्या आकाराच्या पिंजऱ्यात उपाशी ठेवले. पिंजरा सर्व बाजूंनी बंदिस्त होता. एका बाजूला लोखंडी गज बसविले होते. पिंजऱ्याच्या छताला केळी टांगून ठेवलेली होती. पिंजऱ्यात रिकामी खोकी ठेवण्यात आली होती. सुलतान भुकेला असल्यामुळे बऱ्याच प्रकारे उड्या मारून पिंजऱ्याच्या भिंतीवर चढून केळी मिळवण्याचा प्रयत्न तो करत होता. त्याच्या हाताला केळी लागली नाही. आता मात्र तो निराश झाला नाही. त्याने पिंजऱ्याचे सर्व बाजूनी निरीक्षण केले. त्याला रिकामी खोकी दिसली आणि त्याला कल्पना सुचली. त्याने खोकी एकावर एक अशी रचली. त्यावर तो चढला आणि केळी मिळवली. येथेही प्रयत्नप्रमाद न अवलंबिता समस्येची उकल चटकन झाली. तर अशा प्रकारे आपल्याला इथे मर्मदृष्टी अध्ययन हा प्रकार इथे स्पष्ट होतो. मर्मदृष्टी अध्ययनाची काही वैशिष्ट्ये आहेत. त्यामध्ये बघूया पहिलं वैशिष्ट्य, विशिष्ट परिस्थितीत समस्येचे समग्र आकलन झाले की मर्मदृष्टी प्राप्त होते. परिस्थिती संवेदनात बदल होतो. मर्मदृष्टी अध्ययनात परिस्थितीतील घटकांची नवीन प्रकारे जुळवणी करण्यात येते. त्याचबरोबर या अध्ययनाद्वारे समस्येचे मर्म किंवा उत्तर अचानक लक्षात येते व आपल्याला आनंद मिळतो. समस्येचे मर्म आकलन होण्यावर मर्मदृष्टी अवलंबून असते. प्रयत्नप्रमाद अवलंबिला जात नाही. इथे प्रयत्नप्रमाद म्हणजेच काय, तर ट्रायल अँड एरर मेथड. प्रमाद यालाच आपण चुका म्हणतो. मर्मदृष्टी बुद्धिमत्तेवर अवलंबून असते. उच्च श्रेणीतील मानवेतर प्राणी व मानव यांच्यात मर्मदृष्टी अध्ययन होते. मर्मदृष्टीची निर्मिती अनुभव संपन्नता व संवेदन अनुभवांचे संघटन यांच्यामुळे होते. बौद्धिक विकास झाल्यावर मर्मदृष्टी अध्ययन होते. मानव हा बुद्धिमान प्राणी असला तरी त्याला सर्वच बाबतीत मर्मदृष्टी असेलच असे नाही. एका परिस्थितीत मर्मदृष्टीमुळे झालेल्या ज्ञानाचा उपयोग इतर परिस्थितीतील समस्या सोडविण्यासाठीही होऊ शकतो, परंतु त्यासाठी समानता असणे गरजेचे आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा मर्मदृष्टी अध्ययनाचा प्रकार स्पष्ट करता येईल. यानंतर चौथा प्रकार आहे निरीक्षणात्मक अध्ययन. अभिजात अभिसंधानामध्ये उद्दीपक प्रतिक्रिया संबंध महत्त्वाचे असतात व साधक अभिसंधानात अनुक्रिया परिणाम हे संबंध महत्त्वाचे असतात. मिलर आणि डॉलर्ड यांनी असे मत मांडले की उद्दीपक प्रतिक्रिया आणि अनुक्रिया परिणाम हे संबंध मानवी अध्ययनाच्या स्पष्टीकरणास पुरेसे ठरत नाही. वर्तनाचा बराचसा भाग आपण इतरांचे अनुकरण करून शिकत असतो. अल्बर्ट बांडुरा व त्यांचे काही सहकारी यांनी निरीक्षणात्मक अध्ययनावर बरेच संशोधन केले. त्यांनी असे मत मांडले की मानवी वर्तनाचा बराचसा भाग हा रूढी, परंपरा, भाषा, व्यवसाय, चालीरीती, सवयी अशा मार्गांनी अनुकरणातून शिकून घेतलेला असतो. अनुकरण करताना व्यक्ती दुसऱ्याचे निरीक्षण करत असते आणि आपल्या वर्तनात सुधारणा घडवून आणत असते. याला निरीक्षणात्मक अध्ययन असे म्हणतात. निरीक्षणात्मक अध्ययनाची काही वैशिष्ट्ये आहेत. एका व्यक्तीच्या वर्तनामुळे दुसऱ्या व्यक्तीच्या वर्तनामध्ये बदल घडून येणे हे निरीक्षणात्मक अध्ययनाचे वैशिष्ट्य आहे. ज्या व्यक्तीच्या वर्तनामुळे बदल घडतो ती व्यक्ती म्हणजे प्रतिरूप असते, म्हणजेच मॉडेल असते, व ज्या व्यक्तीमध्ये वर्तन बदल घडतो ती व्यक्ती म्हणजे निरीक्षक म्हणजेच ऑब्झर्वर असते. प्रतिरूपाच्या काही खास वैशिष्ट्यांकडे निरीक्षक आकर्षित होतो व प्रभावित होतो. अशी वैशिष्ट्ये म्हणजे प्रतिरूप सूचक म्हणजेच मॉडेलिंग क्यूज असतात. अशी वैशिष्ट्ये निरीक्षकाला तसे अनुकरण करण्यासाठी प्रवृत्त करत असतात. तर अशा प्रकारे हा निरीक्षणात्मक अध्ययनाचा प्रकार आपल्याला इथे सांगता येईल. तर आज आपण इथे बोधात्मक अध्ययन म्हणजे काय, त्याची व्याख्या व बोधात्मक अध्ययनाचे विविध प्रकार जे आहेत ते सविस्तरपणे अभ्यासलेले आहेत. धन्यवाद. थँक्यू.